हा प्रश्न अगदी सोपा आहे, तुम्हाला पण सांगतोय. आता ह्याला कसं सॉल्व करतात, त्याची बेसिक ट्रिक्स काय आहेत, हे मागचे बरेचसे व्हिडिओ मी सांगितलेला आहे. बघा इथं, आता इथं वर्गमुळात 27 आहे. त्या वर्गमुळाला आपण मी 3 प्रकारे लिहितात असं सांगितलं होतं ना अगोदर. म्हणजे हा एक प्रकार झाला, हा दुसरा प्रकार झाला आणि हा तिसरा प्रकार झाला. आलं लक्षात? वर्गमुळाला अशा 3 प्रकारे लिहिता येते. मग आता याला अशा प्रकारे लिहा. समजून घ्या, इथं पॉईंटवाला सिस्टम असताना तर आपण ह्या प्रकारे लिहिलं असतं. समजलं? जसं इथं 2.3 असता तर आपण इथं 27 म्हणजे हा 1च्या पॉवर 0.5 अशा स्वरूपात लिहिलं असतं. बरोबर? मग इथं कसं करायचं आपल्याला, सॉरी 27चा 1/2 त्याचा 2/3. ठीक आहे. मग आता 27चा कोणाचा त्रिघात आहे? 3चा त्रिघात. मग त्याचा पावर 1/2, मग त्याचा पावर 2/3. बरोबर ना? मग याला जर सॉल्व करतो म्हटलं, घातांकाचा घात त्याचा होतो गुणाकार. मग 3चा 3 घात गुणिला 1/2 गुणिला 2/3. 3 3 कॅन्सल, 2 2 कॅन्सल, उरला 3चा घात 1. ज्या संख्येचा घात 1 असते त्याचा आन्सर तीच संख्या असते. समझला? 1 आएगा. अगर 0 रहता है तो 1 आता है. ठीक है.